संजयजी, पहिला थेट प्रश्न आहे, लोकांमध्ये प्रश्न आहे, की दुसरी लाट येणार आहे का? तर काय वाटतं, तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात एवढी वर्ष काम केलेलं आहे आणि कोरोनाच्या संदर्भात एवढे महिने काम केल्यानंतर एकूणच कोरोनाचा प्रादुर्भाव कशाप्रकारे वाढतो, कमी होतो आणि कोरोना कुठल्या वातावरणात जिवंत राहतो याची सगळी माहिती आहे. तर दुसरी लाट येणार आहे असं लोकांना वाटतं, काय वस्तुस्थिती आहे? विलास नमस्ते. सर्वप्रथम मला असं वाटतं की सध्याची जी स्थिती आहे ती थोडीशी आशादायक आणि समाधानकारक आहे. म्हणजे जे एक 3 महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घेतो की दररोज नवीन किती रुग्ण आपल्याला बघायला मिळत आहेत. पॉझिटिव्ह टेस्ट हा एक भाग झाला, पण लक्षण असलेले रुग्ण किती आहेत, रुग्णालयामध्ये बेड्स उपलब्ध आहेत का रुग्णालय फुल जात आहेत, आणि किती मृत्यू होत आणि किती जण बरे होऊन आपण घरी पाठवण्यामध्ये यशस्वी होतो. तर या सर्व पॉइंट्स वरती जर आपण विचार केला तर एक्सेप्ट डेथ जो अजूनही खाली यायला पाहिजे ते सोडता बाकी सगळ्या ठिकाणी आपण चांगलं काम केलेलं आहे. आता जी भीती वाटते ती भीती आपल्याला का वाटते, तर आपण पाश्चात्य देशांच्याकडे बघतो आहोत की ज्या देशांमध्ये आरोग्य व्यवस्था ही आपल्यापेक्षा निश्चित अधिक प्रगत आहे, ज्या देशांमधले नागरिक हे आपल्यापेक्षा अधिक आरोग्याबाबत सजग आहेत आणि जे स्वतःच्या जबाबदाऱ्या समजतात, अशा देशांमध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या हिवाळ्यामध्ये, हिवाळ्याचा प्रारंभच आहे त्यांच्या इकडे, त्यांच्या हिवाळ्यामध्ये ज्या पद्धतीनं रुग्णसंख्या वाढते 5-5, 6-6 हजार एकेका दिवशी, हे बघता आय थिंक पुढच्याच ठेस मागचा शहाणा हे जे आपलं तत्व आहे, या तत्वानुसार आपण थोडंसं प्रतिकूल घडेल असा विचार करून तयारीत राहणं, ज्याला आपण प्रिपेअर्डनेस असं म्हणतो, हेच आता योग्य ठरेल. दुसरी लाट हे जर ही संख्या अशीच कमी 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 होत राहिली आणि आपण अनलॉकिंग होताना जर सामाजिक अंतर्भान ठेवलं तर कदाचित आपल्याला एवढ्या मोठ्या संख्येनं दुसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्याची वेळ येणार नाही. परंतु त्याचा विचार करून प्रतिबंधनाचा विचार आज करणं याच्यात शहाणपण आहे. बिलकुल. एक मग प्रश्न उद्भवतो की आपण तर तयारी करतो, म्हणजे प्री प्लॅनिंग जे म्हणतात ते आपण तत्व आत्मसात करतोय आणि ते त्या दिवशी पावलं उचलतोय. लोकांमध्ये लोकांपुढे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. लोकांचा रोजगार नाहीये. मी आता ग्रामीण भागात मराठवाडा, विदर्भ, यवतमाळ, हिंगोली, बीड या ठिकाणी जाऊन आलो. ओक साहेब, मी तुम्हाला सांगतो की लोक असं म्हणतात की जर घरात राहिलं तर आम्ही खायचं काय? शेतकऱ्यांचे हाल विचित्र आहेत. जे उद्योगधंदे छोटे-छोटे स्टॉल असतात ते दिवसाला ₹500-400 कमवतात. त्यांचा स्टॉल नाही लागला तर उपाशी मरण्याची पाळी येईल. या लोकांनी कशा प्रकारे, म्हणजे आपलं काम सोपं करून कशा प्रकारे प्रिकॉशन घेतली पाहिजे सांगा, कारण लोकांमध्ये अजूनही अवेअरनेस नाहीये की मास्क बांधलाच पाहिजे म्हणून. नाही, आपला प्रश्न खूप छान आहे, कारण दुर्दैवाने करोनाने असा प्रश्न निर्माण केलाय की तुम्ही मरायचा कशाने एवढाच फक्त चॉईस आहे, करोनानं का उपासमारीनं. आणि आपल्याला दोन्ही पर्यायांमध्ये मरायचं नाहीये. आपल्याला कामधंद्याला प्रारंभ करायलाच हवा, अनलॉकिंगला प्रारंभ करायलाच हवा आणि शासनानं त्या दृष्टिकोनातूनच पावलं टाकलेली आहेत, हेही आपण मान्य करायला पाहिजे. आपण जो मुद्दा काढला, छोटे छोटे दुकानदार आहेत किंवा ज्यांच्या हातगाड्यांवरचे गाळे आहेत, माझ्या घराच्या बाहेर एक कॉबलर, त्याचं चर्मकार तो आहे, तो ते काम करतो. त्यांनी मला विचारलं, सर मी चालू कसं करू? म्हणलं नाही, तू कर चालू म्हटलं. मग चालू कसं करायचं, तर मास्क बांधूनच काम करायचं. उद्या व्हॅक्सिन जरी आली, मी अगदी जबाबदारीने हे स्टेटमेंट करतोय, उद्या व्हॅक्सिन जरी आली तरी आपण मास्कला आता अंतर देणार नाही आहोत. मास्क फक्त आता मी मुलाखत देतोय म्हणून मास्क काढलाय, अन्यथा मास्क माझ्या टेबलवरती 24 तास आहे. त्यामुळे मास्कला अंतर न देता आपल्या, बघा दुकानदारांमध्ये किराणा भुसार मालाच्या अनेक दुकानदारांनी दुकानाच्या बाहेर काही अंतरावरती असे काठीचं बॅरिकेड उभं केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी तर असं लांब काठी घेऊन माल दिला जातो पैशासाठी. एक हे आय थिंक हे मॉडिफिकेशन्स आहेत. आपण जात्याच कल्पक आहोत, तेव्हा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून आपल्याला आपल्या उद्योगधंद्यांना लागलंच पाहिजे. बघा, सुरुवातीला आपल्याला वाटलं रेस्टॉरंट बंद, आपला सगळ्यांना त्रास झाला. आमची जी नेहमीची मुंबईतली काही खास ठिकाणं आहेत, माझी रुईया समोरचं माझं लाडकं मणीज आहे, तिथं जाता येईना. पण एक दिवशी गेलो, तो म्हणला, साहेब डब्बा लेके आओ, मैं जितना सांबार चाहिए देतो.
मग अरे आपण तिथे बसून खाण्याऐवजी आपण घरी नेऊन खायचं. हे तत्व आपण हं, एकदा ऍक्सेप्ट केलं की मग हं, त्याच्यासाठी रांगेनं लोक उभे राहतात शांतपणे. ते घेतात, घरी हं, जातात, त्याचाही व्यवसाय चालतो आहे आणि आपल्यालाही खायला हं, मिळतंय. असं आपल्याला हं, प्रत्येक ठिकाणी म्हणजे विलास मुद्दा काय ह्याच्यामध्ये, आपल्याला हं. आपल्या सवयींना थोडी मुरड घालायची आहे. सामाजिक बिलकुल. सुरक्षिततेच्या सवयी अंगीकारायच्या आहेत. आणि पूर्वी हं, जे एक आपण गल्ल्यानी जाणं, एकमेकांना मिठ्या मारणं, भेटणं, आपण सगळ्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत. पण त्या हं, आता आपल्याला करता येणार नाहीत. पण याला हं, पर्याय काय? ह्याला हं, पर्याय म्हणजे आयसीयूत ऍडमिट होणं आणि मरण स्वीकारणं. हं, ह्याच्यापेक्षा नियंत्रित जीवनाकडे आपण अधिक सुहास्य मुद्रेनं जाऊया. करोना हं, इतक्या लवकर जाणार नाही, तो आपल्या जीवनाचा भाग होणार आहे, हे सगळेजण सांगतायत. हं, मुद्दा एवढाच आहे की हे सत्य आपण जितकं लवकर स्वीकारू आणि हं, आपण ज्याला न्यू नॉर्मल असं म्हणतो की नवीन पद्धतीनं आम्ही जगायला शिकतो आहोत, त्या हं. पद्धतीने आपण त्याचा स्वीकार करणं हेच याचं उत्तर आहे. ओक साहेब, मी आज म्हणजे आज मुंबईत मी दाखल झालोय आणि तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी ज्या रिक्षामध्ये बसलो होतो सकाळी 6:30 वाजता. तो रिक्षावाला असं मी त्याला सहज विचारलं, की "कैसा हाल है? मुंबई में क्या चल रहा है? मैं तो घूम के आया हूँ महाराष्ट्र पूरे इसमें हूँ." तर त्यांनी असं सांगितलं, की जसा डेंगू, जसा मलेरिया, तसा हा कोरोना आहे, तो आता कधीही जाणार नाही. तो कुठे ना कुठे पॉकेटमध्ये जिवंत राहणार आहे, तो होणार आहे. त्याच्यावर औषध आली की तो ठीक होणार. जसा डेंगू बरा होतो. तुम्ही प्रिकॉशन घेतली, 8-10 दिवस तुम्ही व्यवस्थित पथ्य पाळली तर. तर कोरोनाचंही असंच आहे का? म्हणजे व्हॅक्सिन आल्यानंतरही कोरोना जिवंत राहणार आहे? मला समाधान आहे की आपण आपला जो अनुभव सांगितला, मला त्यातनं एक इन्फरन्स मिळतोय की रिक्षावाल्यासारख्या जो समाजाच्या तळागाळाचं प्रतिनिधित्व करतो आहे, त्यानं रस्त्यावरती तुम्हाला हे सत्य सांगितलं की हा आजार आता राहणार आहे. ही हं, तिथपर्यंत जर आम्ही पोहोचलो असू तर मला समाधान आहे. हं, फरक एकच आहे की डेंग्यू मलेरियाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे निश्चित औषध आहे, म्हणजे मलेरियाच्या बाबतीत तर आहेच आहे. डेंग्यूच्या हं. बाबतीमध्ये युनिट सपोर्ट सिस्टीम मेडिसिन्स ते बिलकुल. आपण करू शकतो. आणि हे दोन्ही आजार आणि करोना यात मूळ फरक काय आहे? करोना फार झपाट्यानं एका व्यक्तीपासून दुसऱ्या 18 ते 20 व्यक्तींमध्ये पसरतो. एक जर हं, पॉझिटिव्ह असेल तर आम्ही साधारणतः 20 कॉन्टॅक्ट एक्सपेक्ट करतो. घरातली माणसं, शेजारची माणसं, व्यवसायानिमित्त तुमच्या संपर्कात आलेली माणसं. हे डेंग्यू मलेरिया बाबत होत नाही. तिथं तो डास हं, चावायला लागतो. इथं हं, कोणताही डास चावायला लागत नाहीये. पण आपण एकमेकांच्या सहवासात आलोत, गप्पा मारल्या, तुम्ही माझं बोलणं ऐकलं, यातूनच झालेलं एरोसोल डिस्पर्शन ऑफ दॅट व्हायरस लीड्स टू हं, द डिसीज. त्यामुळे ज्या गतीनं प्रसार होतो आहे, ती हं. गती आणि ती माध्यमं ही करोनाला डेंग्यू मलेरिया पासून वेगळं काढतात आणि जास्त धोकादायक ठरवतात. हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवाय आणि म्हणून त्याचा प्रसार थांबवायला मास्क. बिलकुल. संजयजी, एक रिक्वेस्ट आहे, की पुन्हा थोडंसं आणखी उजेड बाजूला या. माझा असा अखेर प्रश्न आहे, की कालच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? म्हणजे महाराष्ट्राचा आता प्लॅन काय आहे? आणि आत्तापर्यंत म्हणजे विरोधी पक्षाचं मी म्हणत नाही, विरोधी पक्षाने सातत्याने टीका केली आहे. पण इतर देशांच्या तुलनेत अमेरिका असेल, अमेरिकेमध्ये एवढा मोठा प्रचंड त्यांची लोकसंख्या कमी असताना सुद्धा आपल्याकडे लोकसंख्या 125 कोटी, त्यांच्याकडे फक्त 35 कोटी अशी लोकसंख्या असताना त्यांच्याकडे जे मृत्यूचे दर आणि डेथ आहे, त्यांची आकडेवारी प्रचंड मोठी आहे. तर आत्ताचं फ्युचर प्लॅनिंग आपलं काय आहे आणि आपण कशाप्रकारे हे सगळं नियंत्रणात आणलंय आणि महाराष्ट्राचं खास करून? नाही, कालची बैठक खूप चांगली झाली. आदरणीय आरोग्यमंत्र्यांनी त्याचं सूत्रसंचालन संपूर्णपणे केलं होतं. खूप मोठी माणसं होती. सुभाष साळुंके जे आम्हाला गुरुवर्य आहेत पब्लिक हेल्थमध्ये, ते होते. इतरही अनेक मान्यवर त्या ठिकाणी, अविनाश सुपे माझा सहकारी तो होता. आणि सर्व हं, गोष्टींवरती साधक बाधक चर्चा झाली. मुख्य उद्दिष्ट दोन होती की आपल्याला अजून मृत्यू दर खाली आणायचा आहे. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे. आज आपण 3.2 3.4 वरती आहोत. अजूनही खाली आपल्याला लेस दॅन 1.5 आणता येईल का? ह्याच्यासाठी हं, काय करता येईल? विलास, थोडंसं आपण जसं म्हणणार तसं मुंबई पुण्याचं चित्र आणि महाराष्ट्राच्या अंतर्भागातलं चित्र यात थोडासा फरक आहे. अजून लोक, मला ज्या वेळेला रुग्ण माझ्याकडे यायला हवाय, मग मी त्याची स्टँडर्ड ट्रीटमेंट चालू करून त्याला वाचवण्यासाठी सगळ्या गोष्टी करीन. त्या हं, वेळेमध्ये काही रुग्ण दुर्दैवाने येत नाही. ते दुखणं हं, अंगावर काढतात. कधी कधी दुर्दैव असं आहे की ते डॉक्टरकडे गेलेले असतात, पण प्रायमरी लेवलचा जो फिजिशियन असतो, कॉन्टॅक्ट जीपी असेल, कोणी असेल, हं, तो म्हणतो की नाही, काय साधा ताप आहे, तो क्रोसिन पॅरासिटामॉल देऊन घरी पाठवतो आणि त्याच्यामधले पहिले महत्वाचे 2 ते 3 दिवस जातात.
आणि मग रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तोपर्यंत तो ऑलरेडी त्याचा उतरणीचा प्रवास सुरू झालेला असतो. हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आपण अनेक यंग लोक 30 ते 55, 30 ते 50 वयोगटातल्या लोकांचे मृत्यू सध्या होताना बघतो आहोत. तर ही जी प्रवृत्ती आहे, म्हणून मी एक बोल्ड स्टेटमेंट केलं की पुढच्या काही महिने एनी फीवर अनलेस प्रूव्ड अदरवाइज इट शुड बी रिगार्डेड एज कोविड. मग त्याच्यासाठी तुम्ही स्वॅब टेस्ट करा, अँटीजेन करा, निगेटिव्ह येईल. निगेटिव्ह आली तर आनंदच आहे, तुम्ही तुमची स्टँडर्ड नेहमीची ट्रीटमेंट द्या. पण जर पॉझिटिव्ह आली तर कोविडची जी ट्रीटमेंट ठरलेली आहे ती अतिशय मेटिक्युलसली फॉलो करा. दुसरं आमचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्र टास्क फोर्स जो आहे, 10 डॉक्टर्स जे आहेत ते प्रचंड विचार करून, म्हणजे अक्षरशः 11 एप्रिल पासून विलास एकही रविवार गेलेला नाही, एकही सोमवार गेला नाही की जेव्हा आम्ही एकमेकांशी 2-2, 2.5 तास बोललो नाहीये. एकेका मुद्द्यावर भांडणं झाली आहेत. मग त्याचा एक सामुदायिक की आपल्याला काय करता येणं शक्य आहे याचा विचार करून ऍडव्हायझरीज, कोणती औषधं द्या, कोणत्या वेळेला द्या, काय डोसेज मध्ये द्या, जे टास्क फोर्सने सांगितलेलं आहे ते अत्यंत रिजिडली, म्हणजे आपण एखादं धर्मतत्व मानून ते फॉलो करायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त इंडिव्हिज्युअल डॉक्टरला जर अजून काही द्यायचं असेल तर त्यांनी ते जरूर द्यावं. मी त्याच्या आड येणार नाही, कारण जो हजीर असतो तोच तिथला वजीर असतो आणि तोच ती उपाययोजना करतो. पण बेसिक प्रोटोकॉल जो टास्क फोर्सने सांगितलेला आहे तो डेव्हिएट करू नका, ही मला अगदी आग्रहाची विनवणी या ठिकाणी करायची. तिसरा आम्ही विचार केला की दुसरी लाट ही आता एक विशफुल थिंकिंग असं मी त्याला म्हणेन. आम्हाला असं वाटतंय की ती नाही येणार आपल्याकडे. आनंद आहे, पण ही आमचं, मी पुन्हा एकदा सांगतो, ही विशफुल थिंकिंग आहे, ही अपेक्षा आहे, ही परमेश्वराकडे केलेली प्रार्थना आहे. पण ज्या पद्धतीनं पाश्चिमात्य देशांमध्ये, आणि केवळ पाश्चिमात्य देश नाही, तुम्ही साऊथ कोरिया बघा, हा एक असा देश आहे की ज्यांनी करोनावरती फार चटकन विजय मिळवला होता. त्या देशामध्ये पुन्हा केसेस आल्या. चायना, जिथे 0 केसेस फॉर 3-4 मंथ्स, त्या ठिकाणी पुन्हा केसेस निर्माण झाल्या. त्यामुळे हा आजार गेलेला नाहीये, याचं वैश्विक रूप जे आहे ते अजून कुठे ना कुठेतरी आहे. आणि युरोपचा विचार केला तर आजच्या घटकेला इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, स्वीडन, नॉर्वे हे जवळजवळ बंद असल्यागत झालेले आहे. आणि मग हे जर आपल्याला, आणि तिथे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले, आपलं निरीक्षण अगदी अचूक होतं की भारताने केलेला आजवरच्या ह्याचा एक, जर आपण ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्वॉट अनालिसिस म्हणतो, स्ट्रेंथ, वीकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स, म्हणजे त्याचं जर आपण एक जर सापेक्षी अनुमान काढलं, मी निश्चित असं म्हणेन की मला अभिमान आहे की माझ्या देशात खूप चांगलं काम केलं. पण मला थोडी खंत आहे की आम्ही अजून चांगलं करू शकलो असतो, तिथं आम्ही पोहोचू शकलो नाही. काही मृत्यू आम्ही वाचवू शकलो असतो, ते आम्ही करू शकलो नाही. ही खंत निश्चित माझ्या मनामध्ये. आणि माझा विरोधी पक्षांवरती अजिबात राग नाही, कारण विरोधी पक्षांच्या बरोबर गेल्या 5 वर्षांमध्ये मी खूप काम केलेलं आहे वैद्यकीय क्षेत्रामधलं. आणि त्याच्यामुळे माझाही आग्रह आहे की आपण टेस्टची संख्या वाढवूया. आम्ही पहिल्या दिवसापासून टास्क फोर्सनी एक शब्द वापरला, वी शुड डू अग्रेसिव्ह टेस्टिंग. हा जो अग्रेसिव्ह शब्द आहे ना, हा महत्वाचा आहे. ही जी टेस्ट आहे, आपल्याला आठवेल विलास, सुरुवातीला 4,500 रुपये लागायचे. मी त्या दिवसापासून भांडण काढलं. मी म्हंटल टेस्ट 3 एज ना सामोरी जायला पाहिजे. इट मस्ट बी ऍक्सेसिबल, अफोर्डेबल अँड अवेलेबल. हे 3 ए महत्वाचे आहे. सामान्य माणसाला जर वाटलं की बाबा मला टेस्ट करायचे, पण या बाबतीत असंही नाहीये की एकदा टेस्ट केली, 3 महिन्यापूर्वी मला माझी निगेटिव्ह आली तर आज काय मला परत करायची गरज नाही, असं नाहीये. आज जर मला सिम्पटम्स आली तर दुसरा काही इलाज नाहीये, मला ती टेस्ट परत करून घ्यायला पाहिजे. आज अनेक महत्प्रयासानंतर टेस्टची किंमत आपण 1000 रुपयाच्या खाली 980च्या आसपास आणण्यामध्ये यशस्वी झालो. आणि मला असं वाटतं की आपण जर काही योग्य पावलं केंद्र आणि राज्य शासनाने टाकली तर आपल्याला ही टेस्ट अधिक स्वस्त करता येईल. मुंबई महानगरपालिकेचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी मुंबईमध्ये निदान 6 आठवडे हा पिरियड कव्हर करण्यासाठी या टेस्ट मोफत उपलब्ध करून दिल्या. शेवटी काय आहे, तुम्ही जितक्या पॉझिटिव्ह टेस्ट तुम्हाला येतील तितके तुम्ही रुग्ण योग्य वेळेला पिकअप करा. आणि या संपूर्ण आजारामध्ये फक्त 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, ऑक्सिजन देणं आणि राईट ड्रग टू द राईट पेशंट ऍट द राईट टाइम. तो जो पिरियड आहे 3 दिवस ते 9 दिवस, या दिवसांमध्ये तुम्ही जी उपाययोजना करता आहात ती जर तुम्ही योग्य प्रकारे केली तर सहसा मृत्यू होणार नाही आणि रुग्ण बरा होऊन घरी जाईल.
सो ह्या 2-3 गोष्टींचा काल पुन्हा सातत्याने विचार झाला. फटाक्यांबद्दल चर्चा झाली की बंदी घालायची का, काय करायचं का. वैद्यकीय क्षेत्राचं असं मत आहे टास्क फोर्सच्या बाबतीत, अनेकांचं मी मत घेतलं काल, की ओव्हरऑलच दिवाळीमध्ये प्रदूषण वाढतं आणि त्याच्यामुळे करोना विसरा, पण ज्यांना दम्याचा आजार आहे, ज्यांना ॲलर्जीज आहेत, ज्यांना न्यूमोनिया होतो, अशा अनेक रुग्णांना, ट्युबरक्लोसिस ज्यांना आहे, अशा अनेक रुग्णांना ह्या सीझनमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो. त्यातच यावर्षी करोनाचं संकट आहे आणि करोना हा प्रायमरीली पल्मनरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे फुफ्फुसांमधली अडचण आहे. त्यावेळेला आपण स्वतःहून त्याला ताट वाढून का द्यायचं. त्यामुळे आपण जर ही दिवाळी ठीक आहे, ध्वनी एक क्षणभर जरा बाजूला ठेवूया, पण धूर विरहित करू शकू. लावू ना, हवे तेवढे दिवे लावू, पण त्या लावू, इलेक्ट्रिकचे दिवे लावू, दिव्यांनी लक्ष दिव्यांनी आपण ही दिवाळी उजळून टाकू. तर मला वाटतं ते आता खूप महत्वाचं आहे ह्या वर्षासाठी, म्हणून फटाक्याच्या बाबतीतला विचार झाला. असे वेगवेगळे विचार, आपण मोबाईल व्हॅन्स करू, रिमोट प्लेसेसना लोकांना भेटू, टेलिमेडिसिन आम्ही वापरतोच आहोत, त्याचाही प्रसार आणखीन करू. अगदी पार मी गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये तुम्ही यू नेम अ प्लेस इन महाराष्ट्र आणि आम्ही त्यांच्याशी बोललो आहोत. त्याच्यामध्ये गोंदिया आलंय, अंमळनेर आलंय, अमरावती आलंय, नाशिक आलंय, एव्हरीवेअर, जालना, प्रत्येक ठिकाणच्या डॉक्टरांशी आम्ही बोललो आहोत. तिथली माणसं आम्हाला वैयक्तिक फोन करून सल्ले घेतात. हे पुन्हा एकदा अधिक जोमाने करण्याचा प्रयत्न करू, हे सगळं ठरलं का. बिलकुल बिलकुल. मग 2 प्रश्न मला एक तर विचारायचे आहेत, ते खूप महत्वाचे. लोकांच्या मनात प्रश्न आहेत, कारण मी फिरलोय, कारण अनेक लोकांशी बोललोय, म्हणजे मुंबईत राहून घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये राहून मी कव्हरेज करण्यापेक्षा मी महाराष्ट्रात फिरलो आणि त्यावेळेला असं जाणवलं की व्हॅक्सिन आलं तर एखाद्याने मी व्हॅक्सिन घेतलं, समजा मी व्हॅक्सिन घेतलं, एखाद्या सामान्य माणसाने व्हॅक्सिन घेतलं, तर कोरोनाचा नंतर धोका टळणार आहे का. आणि दुसरं, लोकांची एक तीव्र भावना आहे की मद्यालय सुरू आहे पण देवालय मात्र बंद आहे. काय नेमकं, म्हणजे टास्क फोर्स काय विचार करतो या संदर्भात. दोन्ही गोष्टींची उत्तरं देतो. पहिलं, अनेकांचा असं कदाचित प्रश्न निघेल की टास्क फोर्सला देवळांबद्दल बोलायचा अधिकार आहे का. हा प्रश्न असू शकतो आणि टास्क फोर्सच्या टर्म्स ऑफ रेफरन्स मध्ये देऊळ येणार नाही, पण तरी सुद्धा ते जर आपण एका विशिष्ट पद्धतीने केलं नाही तर आजार वाढेल आणि मग तो वाढलेला आजार मात्र टास्क फोर्सच्या पेरिमीटर मध्ये येईल, अशी पार्श्वभूमी लक्षात. गॅदरिंग किती होईल, म्हणजे आपण देऊळ हा एक पर्टिक्युलर बाजूला ठेवू, पण गर्दी हा विषय आपण करू. बरोबर आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे. म्हणून आम्ही काही सूचना केल्या की ठीक आहे, मंदिरं उघडायची वेळ आता जवळ येते आहे, हे सगळ्यांना मान्य आहे, सगळ्यांना ती एक आत्मिक ओढ असते. मी स्वतः सिद्धिविनायकाला आठवड्यातनं 2दा जातो आणि हे जाहीरपणे सांगण्यात मला काही कमीपणा वाटत नाही, किंवा काही त्याच्यामध्ये मी डॉक्टर आहे म्हणून वगैरे असलं मला वाटत नाही. आम्ही काही सूचना केल्या. आमच्या सूचना अशा आहेत की मंदिरं कमीत कमी वेळ आपण बंद ठेवू. आपल्याकडे रात्री मंदिरं बंद असण्याची पद्धत आहे. देव आपल्यासाठी निश्चित जागेल, कारण त्यालाही माहितीये की आपल्याला भक्तांना किती भेटायचं. हा जर मंदिर बंद ठेवण्याचा पिरियड जर आपण कमी करू शकलो, रात्री समजा 12-12:30 पर्यंत मंदिर चाललं आणि सकाळी 4ला आपण मंदिर चालू केलं, आय थिंक अवेलेबल टाइम आपण दर्शन घेऊ शकू, हा वाढू शकेल. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, गाभारा जो आहे आपला, त्या गाभाऱ्यामध्ये आपण थांबतो, त्या गाभाऱ्यामध्ये आपण काही देवाला देतो, पुजारी आपल्याला काही परत, इथं कॉन्टॅक्ट टाइम आणि ऑपॉर्च्युनिटी वाढते. तर हा जो कॉन्टॅक्ट पिरियड गाभाऱ्यामधला आहे, हा कमी करण्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल, मी एक सजेशन दिली आहे की ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे हॉरिझॉन्टल कन्व्हेअर बेल्ट लावा, म्हणजे ऑटोमॅटिकली माणूस गाभाऱ्यातनं त्याचं दर्शन होऊन तो बाहेर पडतो, तो तिथं रेंगाळू शकत नाही. कारण आपण तिथे रेंगाळलो, गर्दी झाली. तुम्ही सिद्धिविनायकाला आपण सगळे जातो, तिथं गाभाऱ्यात होण्याची जी गर्दी आहे ही जर आपण कमी करू शकलो तर आपण त्याचाही प्रयत्न करायला पाहिजे. तिसरा मुद्दा मी म्हणतोय की मंदिरांच्या बाहेर जर छोटंसं मैदान असेल, एक होल्डिंग स्पेस असेल, तर एक 400-500 माणसांना खुर्च्या टाकून आपण बसायची व्यवस्था करू आणि 10-10, 20-20 जणांच्या बॅचेस मध्ये, लॉट्स मध्ये आपण त्यांना दर्शनासाठी पुढे जाण्याची अनुमती देऊ. तिथे बसणाऱ्या प्रत्येकाचं टेम्परेचर मापन व्हावं, शक्य असेल तर SpO2 मॉनिटरिंग व्हावं, कारण इथेही आपण व्हल्नरेबल ग्रुप आयडेंटिफाय करू शकू. तिथं सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळले पाहिजेत. गाभाऱ्यात जाताना सुद्धा मास्क हा तोंडाला लावलाच पाहिजे. तिथं सॅनिटायझेशनचे नियम आपण ठिकठिकाणी मंदिरामध्ये पाळू. मंदिराचे जे रेलिंग्स आहेत, आपण त्याला धरत धरत देवाकडे आत जातो, त्याच्यावर कंटिन्युअस क्लिनिंग होईल.
मंदिर शुड बी रिअल टाइम सॅनिटाइज्ड. मंदिराचं क्लिनिंग 24 तास चालेल. दुसरी गोष्ट, जिथं आमचा सिद्धिविनायक आहे, प्रभादेवीच्या बाजूला बाहेर मोठा डिजिटल स्क्रीन लावून, माझ्यासारखे अनेक जण असतील की ज्यांना आत जाणं, वेळ घालवणं जमत नाहीये, पण बाहेरून जरी आम्हाला आमचा देव रिअल टाइम दिसला तरी आम्हाला त्याच्यामध्ये समाधान लागलं. मला वाटतं देवाकडे जाण्याचं तंत्र आपल्याला नव्यानं अवगत करावं लागेल. आपण तत्व पाळतो आहोत आणि तंत्र मात्र नवीन स्वीकारतो आहोत, जेणेकरून आपण करोना असताना सुद्धा आपल्या मंदिरांमध्ये जाऊ शकू. आपल्याकडची अनेक मंदिरं जी आहेत, सिद्धिविनायक आहे, आमची चतुशृंगी आहे पुण्याची, किंवा आपलं शिर्डीचं देवालय आहे, यांची स्वतःची व्यवस्थापन संस्था आहेत आणि उत्तम व्यवस्थापन आहे त्यांचं. मला वाटतं दे शुड बी मेड पार्टनर्स. आमचा लालबागचा राजा, किती सुंदर मॅनेजमेंट आमची मंडळी करतात. आय थिंक दे नो हाऊ टू मॅनेज, देवालय कसं मॅनेज करायचं. त्यांचा सहभाग आपण सगळ्यांनी करून घ्यायला पाहिजे आणि जे नियम निकष घालून दिले जातील शासनाकडून किंवा त्यांच्याकडनं, ते आपण मान्य करायला पाहिजे. कारण त्या निमित्तानं आपल्याला देव दिसतो आहे. हे मान्य केलं ना, तर मला नाही वाटत आपल्याला आता यापुढे उघडायला काही अडचण राहील. बिलकुल. माझा दुसरा प्रश्न होता की एकदा वॅक्सिन जर घेतलं, म्हणजे असं म्हणजे वॅक्सिनचा मी सांगतो आपल्याला. आज मी तेच विलास, जगामध्ये जवळजवळ 200 प्रकारच्या वॅक्सिन वरती काम चालू आहे. त्या वॅक्सिन वेगवेगळ्या स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट मध्ये. सर्वसाधारणतः वॅक्सिन यायला, आजार आल्यापासून 1.5 वर्षाचा कालावधी आजवर गेलेला आहे. त्याच्या आधी कधीही कुठली वॅक्सिन आली नाहीये. त्याच्या आधी वॅक्सिन जर यायची असेल तर आपल्याला शॉर्टकट मारावे लागतात आणि हे जे शॉर्टकट्स आहेत हे वॅक्सिनच्या बाबतीमध्ये डेंजरस ठरतात. कोणती वॅक्सिन 2 निकषांना सामोरी गेली पाहिजे. वन इज सेफ्टी. वॅक्सिनमुळे दुष्परिणाम होता कामा नये, हा पहिला मुद्दा. अँड सेकंड इज इट्स एफिकसी. त्याचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल संपूर्ण व्हायला पाहिजे. आज मी भारतामध्ये 4 वॅक्सिनचा आपण एक्सपेक्ट करतो की त्या आता आपल्याकडे येतील. त्याच्यामध्ये एक तर आपली पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट तयार करत असलेली ऑक्सफर्ड झेनिका आहे. दुसरी भारत बायोटेक आणि ICMR हे प्रोड्यूस करतायत, ती कम्प्लिटली इंडिजिनस वॅक्सिन आहे. तिसरी सॅनोफी अमेंटिसची वॅक्सिन एक्सपेक्टेड आहे आणि चौथी स्पुटनिक ही रशियन वॅक्सिन आहे. आता आजवर उपलब्ध असलेला जो डेटा आहे, वॅक्सिन ही पहिल्यांदा अॅनिमल एक्सपेरिमेंटेशन होतात, मग फेज 1, फेज 2, फेज 3 आणि काही बाबतीमध्ये फेज 4 ट्रायल मध्ये जाते. या प्रत्येक ट्रायल मध्ये एक मिनिमम नंबर ऑफ सब्जेक्ट्स, म्हणजे हेल्दी माणसांना, ज्यांना पूर्वी कोविड झाला नाहीये अशा माणसांना ती दिली जाते. त्यांचं पुढचे 6 महिने अवलोकन केलं जातं, त्यांच्या ब्लडचे नमुने घेतले जातात, CT स्कॅन्स केले जातील आणि अशा पद्धतीनं त्याची सेफ्टी आणि एफिकसी प्रूव्ह होईल. आता ही ह्या ज्या सगळ्या वॅक्सिन्स आहेत त्यातली एकही वॅक्सिन अजून या निकषापर्यंत पोहोचलेली नाही की किती प्रमाणात अँटीबॉडीज तयार होतात आणि तयार झालेल्या अँटीबॉडीजची गुणवत्ता आणि त्याचा स्तर हा किती उत्तम आहे आणि जसजसा काळ पुढे लोटेल तसतसं त्यांची लेवल किती कमी होणार आहे. म्हणजे आज मी जर समजा तुम्हाला दिली तर तुम्हाला एकतर 14 ते 28 दिवसानंतर त्याचा सेकंड डोस घ्यायचा, अशीच ती वॅक्सिन. आणि त्याच्यानंतर पुढे 6-8 महिने, 1 वर्ष तुम्हाला किती प्रमाणात अँटीबॉडीज राहतात याच्यावरती वॅक्सिनचं उपयुक्तता ठरणार आहे. आज मितीस उपलब्ध असलेली एकाही वॅक्सिन बद्दल आपल्याला हा डेटा नाही आहे. थोडा काळ जायला लागणार आहे आणि म्हणून मी म्हटलोय की 2021चा जो पूर्वार्ध आहे, पहिले 6 महिने, त्याच्या शेवटापर्यंत आपल्याला काहीतरी वॅक्सिन आपल्या हाताशी येईल. पण एक लक्षात घ्या की वॅक्सिन आली म्हणून मास्क सुटणार नाही, मास्क राहणारच आपल्या बरोबर. बिलकुल. ओक साहेब, माझे शेवटचे 2 प्रश्न आहेत. खरं म्हणजे आपण दुसऱ्या लाटेची चर्चा करतोय, पण दुसरीकडे महाराष्ट्र सरकार असेल ते असं म्हणतंय की काही कोविड सेंटर बंद होत आहेत. जे खाजगी डॉक्टर आहेत त्यांची जी सेवा त्यांनी घेतली होती ती बंद केली आहे आणि खाजगी डॉक्टरमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे की त्यांची सर्व्हिस अचानक बंद केली. तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे वॅक्सिन आल्यानंतर फक्त म्हणजे जे खाजगी डॉक्टर आहेत, क्लिनिक आहेत, जे डिस्पेन्सरीज आहेत, त्यांना प्रायोरिटी दिली नाही. हे 3 मुद्दे आहेत. यावर टास्क फोर्स कसा विचार करतो? नाही, पहिली गोष्ट, हा संपूर्ण जो कोविडची जी मॅनेजमेंट झाली
आणि जे काही यश आपल्याला मिळालेलं आहे त्याचं एक प्रमुख कारण प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर यांनी एकत्र येऊन काम केलं, जे मला असं वाटतं आपल्या देशामध्ये पहिल्यांदा झालंय. ते डॉक्टरांनी मनापासून केलं, काही प्रमाणात शासनाने निर्बंध घातले म्हणून झालं, कारण काही असू दे, पण सगळं वैद्यकीय प्रोफेशन एकत्र आलं म्हणून आपण आज या घटकेला आलो आहोत. आता याच्यात काय झालं की आपण 80 आणि 20% असं डिस्ट्रीब्युशन केलं की एखाद्या रुग्णालयात जर 100 बेड्स असतील तर त्या रुग्णालयाच्या 100% आयसीयू बेड्स या कोविडसाठी राहतील आणि बाकीच्या बेड्स पैकी 80% बेड्स या कोविडसाठी राहतील आणि 20% बेड्स या नॉन कोविडसाठी राहतील. आपण तेवढ्यावर थांबलो नाही, तर आपण आकाराचे जे दर आहेत ते दर आपण निश्चित केले की याच्यापेक्षा जास्त तुम्ही चार्ज करायचं नाही. त्याचा परिणाम असा झाला की प्रायव्हेट सेक्टरला पैसे निर्माण करण्यावरती खूप मोठ्या प्रमाणात निर्बंध आले आणि याच्यामध्ये दुर्दैवाने कोणी वैद्यकीय प्रोफेशनकडे लुटारू प्रवृत्ती वगैरे हे विचार बाजूला टाका, हे विचार गेल्या 8-10 महिन्यात कोणी करू शकलं नाहीये. परंतु प्रायव्हेट सेक्टरची अवस्था पाठीत फटका बसल्यासारखी झाली, हे सत्य आहे. अनेक मोठ्या मुंबईतल्या रुग्णालयांना त्यांच्या स्टाफला पगार देणं कठीण झालं, त्याच्यामुळे काही लोकांना ले ऑफ द्यायला लागला. या सगळ्या गोष्टी दुर्दैवाने झाल्या आणि म्हणून प्रायव्हेट सेक्टर असं म्हणतोय की आता जर मेन संकट आवरत आलेलं आहे तर आम्हाला नॉन कोविड वर्क, आम्ही कोविडचं काम करूच करू, पण नॉन कोविड वर्क वाढवण्यासाठी आणि त्याला आमच्या पद्धतीनं चार्ज करण्यासाठी अनुमती द्यावी. इनफॅक्ट नागपूर बेंच ऑफ बॉम्बे हायकोर्टने जो डिसिजन दिला तो ह्या स्वरूपातला होता. आता तो पुन्हा चॅलेंज होईल वगैरे, या गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु मूळ आपण लक्षात घ्यायला पाहिजे की खाजगी वैद्यकीय क्षेत्राला सस्टेनेबिलिटीसाठी थोडीफार रिलॅक्सेशन देणं ही आज गरज आहे. कंट्रोल्स ठेवा ना, नाही याच्यातलं म्हणणं नाही, परंतु आपण मेन याच्यातनं बाहेर आलो, सो वी शुड अलाउ देम टू ब्रीथ. सफोकेट स्मॉदर करून चालणार नाहीये, हा दुसरा मुद्दा आहे. आपण आणखीन एक प्रश्न विचारला होता, म्हणजे जे केंद्र जे आहेत, महाजम्बो कोविड सेंटर, म्हणजे आपण काय, म्हणजे आता आपण तर म्हणतो दुसरी लाट येते, मग लोकांना प्रश्न पडला की दुसरी लाट येते मग हॉस्पिटल्स का बंद करतात, की जी सुविधा होती, जे करोड रुपये खर्च करून बनवण्यात आले, ते जर बंद केले तर मग पुन्हा जो रेशो वाढू नये, म्हणजे हे कधीच होऊ नये, आपण अशी कधी अपेक्षा करणार नाही, पण समजा वाढला तर त्यावेळेला पहिल्या सुरुवातीची जी परिस्थिती निर्माण झाली होती तीच होऊ शकते. आपलं म्हणणं बरोबर आहे. काल याच्यावरती चर्चा झाली आणि मी नम्र विनंती केली आहे माननीय आरोग्य मंत्री टोपे साहेबांना की सर, सरसकट सगळं बंद करू नका, थोडीशी काही प्रमाणामध्ये आवरात आणली तर काय हरकत नाही. असं असतंय एखाद्या ठिकाणी जेव्हा लाट मोठ्या प्रमाणात होती एप्रिल मे जून, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी आपण क्रिएट केली, इथं पाहिजे तिथं पाहिजे तिथं पाहिजे. आता आपण काहीतरी ठरवू की एक 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये एक सेंटर राहील, अशा पद्धतीनं आपण त्या सोयी सुविधा एका ठिकाणी आणू. काय आहे, आपण जर 10-15 सेंटर चालवायचा विचार केला तर केवळ बेड नाही, हेल्थ केअर पर्सन्स तेवढ्या अधिक प्रमाणात, डॉक्टर पाहिजेत, नर्सेस पाहिजेत, टेक्निशियन पाहिजेत, सपोर्ट स्टाफ पाहिजे, जो आता थकत चाललेला आहे, ज्याची आता लेव्हल वरती गेलेली आहे. त्यावेळेला आपण क्लोजर डाऊन करण्यापेक्षा आपण आपल्या फॅसिलिटीज अमॅलगमेट करू, एका ठिकाणी आणू, जेणेकरून उद्या समजा रुग्ण वाढले तर पुन्हा नव्यानं निर्माण करायला आपल्याला पहिल्यापासून करायचं नाहीये, आपल्याकडे आहे, वी विल रिडिस्ट्रीब्यूट अँड स्टार्ट अगेन. ओकसाहेब, खूप वेळ झालाय, म्हणजे मी तुमच्याशी बोललोय, खूप दमला असाल, म्हणजे सगळे डॉक्टर, म्हणजे मी तुमचं नाही, पण सगळे डॉक्टर खूप दमलात तुम्ही. आणि अनुभव काय, म्हणजे हा सगळं हे पहिल्यांदाच इतिहासात, म्हणजे जगाच्या इतिहासात पहिल्यांदा झालं, म्हणजे डेंग्यूचा प्रभाव एवढ्या जोरात होत नाही. ठीक आहे, ज्या वेळेला सार्स आला त्यावेळेला आपण वेळेत कंट्रोल केलाय, पण हा एवढा मोठा पिरियड होता. काय वाटलं, म्हणजे हे कुठल्या शब्दात हे सगळं वर्णन कराल तुम्ही? विलास, मला वैयक्तिक विचाराल तर मी आमूलाग्र बदललो, कारण ह्या 8-9 महिन्याच्या काळात आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि बाकीच्या लोकांनी विश्वास टाकून राज्यासाठी काहीतरी ऍडवायझरी कपॅसिटीमध्ये का असेना, परंतु करण्याची संधी दिली, ही माझ्यासाठी आयुष्यातली एक फार मोठी गोष्ट होती. एक खूप लिडरशिप क्वालिटीज माझ्यातल्या इव्हॉल्व्ह झाल्या असं मला वाटतं. पण त्याहून वेगळा अनुभव आला तो म्हणजे जेव्हा मी स्वतः कोरोनाचा रुग्ण झालो आणि
आयसीयू मध्ये अत्यंत क्रिटिकल अवस्थेमध्ये, म्हणजे एक स्टेप व्हेंटिलेटरला कमी राहिली होती, बाकी सगळ्या गोष्टी करून झाल्या होत्या. ह्या फेज मधनं जेव्हा 10 दिवस आयसीयू मध्ये मी काढले, त्यावेळेला एकंदरच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडाफार बदलला. आणि त्यातनं जेव्हा बाहेर आलो तेव्हा एक निश्चित ठरवलं की हे दुसरंच आयुष्य मिळालंय, कारण कदाचित गेलो असतो, अनेक डॉक्टर गेले सुद्धा, ते झालं नाही. याच्या मागे काहीतरी पर्पज आहे देवाचा, त्या दृष्टिकोनातनं आता काम करतो. आणि एक नक्की सांगतो की मला 13 जूनला कोरोना झाला, पण मी आता पुन्हा मुलाखतींना प्रारंभ केला. सगळे मीडियाचे मित्र विचारत होते की सर तुम्ही बोलत नाही, कारण विलास मला नॉर्मल यायला, नॉर्मल बोलायला 110 दिवस लागले. सो जवळजवळ 4 महिन्याचा कालावधी गेला की मी नॉर्मल होऊन माझा आवाज, धाप न लागणं, न खोकणं, हे सगळं बघितल्यावरती आता अधिक काम करण्याची उर्मी आहे, कारण जे काय आपल्या हातून होण्यासारखं आहे लोकांच्यासाठी ते करायचं. बिलकुल. खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं काम महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तुमचा सगळा वैद्यकीय अनुभव जो आहे तो तुम्ही इथे लावलेला आहे. कधी भीती वाटली संजय ओक साहेब, कधी भीती वाटली? एवढी मोठी जबाबदारी आहे, जगातलं एवढं मोठं संकट, आणि मी त्या ठिकाणी बसलेलो आहे, मी हे करू शकेल का, असं कधी मनात आलं? आणि जर आलं असेल तर त्याच्यावर कशी मात केली? नशिबानं जे सहकारी लाभले, म्हणजे 11 एप्रिलला रात्री 11 वाजता आदरणीय मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की हे बघा डॉक्टर ओक, मी तर लढणारच आहे, तुम्ही माझ्याबरोबर आहात का? त्यांच्या नेहमीच्या शैलीत त्यांनी ते विचारलं आणि मी म्हटलं की सर मी निश्चित आहे. आणि मग जे 10 सहकारी लाभले ते उत्तमोत्तम आहेत. ते मुंबईच्या सर्व मोठ्या पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे आहेत, अत्यंत नामांकित आहेत. इतकंच नाही, पण त्यांची प्रत्येकाची जी स्वतःची फॅकल्टी आहे ती थोडीशी वेगळी आहे. कोणी एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहे, कोणी पल्मनरी मेडिसिनचे स्पेशालिस्ट आहे, कोणी क्रिटिकल केअर मध्ये आहे. त्याच्यामुळे तो एक जो सगळा संच तयार झाला तो परस्परांना पूरक ठरला. आणि अक्षरशः विलास, जगात जे छापून येतं ते इमिजिएटली त्या रात्री एकमेकांना कम्युनिकेट केलं जातं. त्यातलं साधक बाधक काय घेण्यासारखं आहे. या करोनाच्या बाबतीत म्हणाल तर जी औषधं आम्ही एप्रिल महिन्यात बोललो ती सगळी औषधं ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कुचकामी ठरतायत, असं एकंदर रिपोर्ट यायला लागले. पण मग आम्ही थोडंसं आमच्या प्रॅक्टिकल सगळेजण पेशंट्स ट्रीट करत होतो. असं कोणी नाही की जे रिटायर्ड आहे आणि नुसतंच समितीचं सदस्य आहे. प्रत्येक जण दिवसभर अक्षरशः 50-50, 100-100 रुग्ण ट्रीट करत होता. त्याच्यामुळे आम्हाला ऍक्च्युअली येणारे जे अनुभव आहेत ते आम्ही या टास्क फोर्स मध्ये डिस्टिल करायला लागलो. मग आम्हाला आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे मुंबई पुरतं नाही, तुम्ही महाराष्ट्र पुरते आहात आणि तुम्ही पुण्याला काय अडचणी येत आहेत, तुम्ही कोल्हापूरला काय अडचणी येत आहेत, नागपूरला काय येत आहे हे तुम्ही बोला. मग व्हिडिओ माध्यमामधनं आम्ही इतक्या व्हीसी मीटिंग्स केल्या, जवळजवळ अख्खा महाराष्ट्र त्याच्यात पिंजून काढला म्हटलं तरी गैर होणार नाही. आणि मग तिथल्या डॉक्टरांनी त्यांचे अनुभव, त्यांच्या वेगवेगळ्या येणाऱ्या केसेस, एक एक केस सुद्धा वेगळ्या पद्धतीने घेते. तुम्हाला एक सांगतो, जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला तोंडाची चव जाणं आणि नाकाचा वास जाणं हे सिम्पटम 6 आठवड्यांनी ऍड झालं. हे कुठल्या पुस्तकात लिहिलं नव्हतं, पण आम्हाला याचे अनुभव यायला लागले की लोक म्हणतात सर तोंडाला काही चव नाही, सर कालपासून नाकाला वास नाही. आणि मग ते सिम्पटम म्हणून ऍक्सेप्ट झालं. तसंच आता सगळं जे लक्ष आहे, ठीक आहे कोविड मेन झालेलं आहे, पण पोस्ट कोविड सिम्पटम्स आणि सिंड्रोम, जसं मी म्हणतो की मला 110 दिवस लागले नॉर्मल यायला, इतकी माझी लंग्स डॅमेज झाली होती, तसं अनेक लोकांना प्रचंड थकवा आहे, काही लोकांना पायात गोळे येतात, काही लोकांना थोडा दृष्टीदोष निर्माण झालाय, काही लोकांना ऐकायला कमी येत आहे, काही लोकांना स्पाईन मध्ये, पाठीच्या मणक्यामध्ये दुखतंय, अनेकांच्या मनोवृत्तीमध्ये बदल झालाय. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या पोस्ट कोविड सिंड्रोम मध्ये येत आहेत. हे त्यांना त्यांच्या आजारामुळे झालेले, ते काही वेडे नाही आहेत कोणी, हे त्यांच्या आजारामुळे झालेले त्यांच्यावरचे परिणाम आहेत. आम्ही आता त्याची ओपीडी चालू केली आहे, लोकांना बोलवतोय, ठीक आहे झाला होता कोविड, या आता कसं आहे ते बघूया. त्यामुळे एका बाजूला व्हॅक्सिनेशनची तयारी. आपण एक मुद्दा विचारला होता की व्हॅक्सिनेशन बद्दल काय विचार झालाय. मला असं वाटतं केंद्र शासनानं अतिशय उच्च लेवलच्या सचिव मंडळींची एक समिती नेमलेली आहे. आपले आरोग्य सचिव त्याचे सदस्य आहेत आणि निश्चित याच्यावरती फोकस आहे की व्हॅक्सिन इज नॉट गोइंग टू बी लिंक्ड अप टू युअर मनी पेइंग कॅपॅसिटी. तुम्ही गरीब असलात
तरी तुम्हाला व्हॅक्सिन मिळणार आहे. माझ्या हं, अंदाजानुसार भारत सरकार व्हॅक्सिनचे डोसेस विकत घेणार आहे आणि हं, ते भारत सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारांकडे, त्याच्यानंतर स्थानिक शासकीय पातळीवरती आणि तिथून ते लोकांना दिले जाणार आहेत. देण्याच्या कामामध्ये कदाचित पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर्स, काही एनजीओ या सगळ्यांचा हातभार लागेल. पण अक्रॉस हं, द काउंटर जाऊन आपण क्रोसिनची गोळी खरेदी केल्यासारखं मला नाही वाटत आपण सुरुवातीला कोणी कोविडची लस खरेदी करू शकू. आणि हा हं, योग्य निर्णय आहे. जर आपल्याला माणसाच्या उत्पन्न आणि क्रयशक्तीचा विचार न करता त्याचं रक्षण करायचं असेल तर इथे हं, शासनच कामाला यायला पाहिजे. म्हणून हं, एक निर्णय की जे हेल्थ सेक्टर मधले वर्कर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, हं, नर्सेस आहेत, टेक्निशियन्स आहेत, आशा वर्कर्स आहेत, त्यांना पहिला डोस दिला जाईल आणि हे योग्य आहे. हं. बिलकुल. एक शेवटचा प्रश्न. सगळ्यात म्हणजे तुम्हाला कोव्हिड झाला, ऑक्सिजनची एक स्टेज बाकी होती. हा तुम्ही अनुभव सांगितला. पण ॲडमिनिस्ट्रेशन, सरकारवर लोकांचं असलेलं प्रेशर, लॉकडाऊन, लोक उपाशी मरतायत आणि त्यात विरोधी पक्ष रोज काही ना काही एका कोव्हिड सेंटरमध्ये असं चाललंय, मृतदेहांची म्हणजे मृतदेहांशेजारीच ट्रीटमेंट होतंय. हे सगळं सुरू असताना सगळ्यात अडचणीचा मुख्य टास्क फोर्सचा चे मुख्य म्हणून कुठला क्षण तुम्हाला जाणवतो? नाही, मला आपण जे म्हणलात ना, हे सगळं सत्य आहे. हे सगळ्या देशांमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे हं, ते आम्ही वाचत होतो. मला टास्क फोर्समध्ये एकच अडचण यायची. हे 10च्या 10 माझे सहकारी अत्यंत प्रगल्भ बुद्धिमत्तेचे आहेत. आणि एक जण म्हणायचं औषध द्यायचं आणि दुसरं म्हणायचं नाही द्यायचं. आणि मला यातला बॅलन्सिंग मध्य मार्गाचा रोल काढायला लागायचा. तेवढीच माझी प्रॅक्टिकल हां. अडचण होती. बाकी मला अडचण टास्क फोर्समध्ये नाही आली. बिलकुल. खूप-खूप धन्यवाद संजयजी. तुम्ही एवढी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे. कारण सेकंड स्टेज येणार आहे. हे जगाने मान्य केलं आहे. WHOनी सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यामध्ये संजय ओक यांचा अनुभव आणि त्यांनी दिलेल्या सूचना, त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे महाराष्ट्रासाठी, प्रत्येक माणसासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. खूप-खूप धन्यवाद. मॅक्स महाराष्ट्राकडून तुमचे खूप-खूप आभार. तुम्ही जी सेवा करताय, ही अत्यंत देवासारखी आहे. म्हणजे देव आस्तिक, नास्तिक हा प्रश्न वेगळा. पण हा डॉक्टरच हा देव होता, हे लोकांनी मान्य केलंय. पण इथून पुढेही डॉक्टरांनी केलेलं सजेशन हे आपण पाळलं पाहिजे. त्यासाठी संजय ओक यांनी मार्गदर्शन केलं. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.